शिक्षणप्रेमी मित्रांनो, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। मी डॉक्टर रमेश चौधरी। शिक्षकांशी संवाद साधत असताना आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना अनेक शिक्षक आणि भावी शिक्षक यांची मागणी अशी आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षेविषयी मार्गदर्शन करावं। या संदर्भात मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे। शिक्षकांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे। शिक्षकांसाठी भविष्यात पदोन्नती किंवा वेगवेगळ्या संधींसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण असेल आणि जे भावी काळात शिक्षक होऊ इच्छितात त्यांना तर ही परीक्षा अनिवार्य आणि बंधनकारक आहे। तर आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा प्राथमिक स्तर इयत्ता 1ली ते 5वी साठीचा अभ्यासक्रम परिचय किंवा त्याची तयारी कशी करावी या संदर्भात मी आज हा पहिला व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहे। परीक्षेचा संक्षिप्त परिचय असा देता येईल की टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच TET भारतातील सर्व राज्यांमध्ये TET या नावाने ही परीक्षा घेतली जाते आणि केंद्रीय स्तरावर ही CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या नावाने ही चाचणी घेतली जाते। ही चाचणी भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून वर्षातून 2 वेळा घेतली जाते आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून वर्षातून 1 वेळा ही परीक्षा घेतली जाते। या परीक्षेसाठीचा पेपर क्रमांक 1 हा इयत्ता 1ली ते 5वी साठी असतो आणि पेपर क्रमांक 2 हा इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षकांसाठी असतो। यासाठीचा वेळ हा 150 मिनिटे आणि प्रश्न पण एकूण 150 असतात। तर इयत्ता 1ली ते 5वीच्या TET साठीचा अभ्यासक्रम काय असतो की बालविकास व शिक्षणशास्त्र याच्यात मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राचा समावेश केला गेला आहे। विशेषतः बालमानसशास्त्राचा समावेश केलेला आहे। यात एकूण 30 प्रश्न म्हणजेच 30 गुणांसाठीचा हा भाग असतो। नंतर दुसरा घटक आहे भाषा। प्रथम भाषा आपण ज्या माध्यमासाठी शिक्षक म्हणून सेवेत येऊ इच्छिता त्यासाठी हा प्रथम भाषा मराठी, उर्दू किंवा हिंदी या माध्यमाच्या शिक्षकांसाठी त्यांच्या भाषेचा 30 गुणांचे प्रश्न 30 प्रश्न असतात। दुसरी भाषा जी सर्वांसाठी अनिवार्य आहे म्हणजे इंग्रजी, याचेही 30 गुण असतात। नंतर चौथा विषय आहे गणित, त्याला 30 गुण आहेत आणि पर्यावरण अध्ययन हा 5वा विषय आहे, त्यालासुद्धा 30 गुण आहेत। आता आपण थोडक्यात पहिला विषय जो आहे बालविकास आणि शिक्षणशास्त्र, याच्यात काय घटक आहेत? बालकांचा विकास, 6 ते 11 वर्ष वयोगटातील बालकांचा विकास कसा होतो? इयत्ता 1ली ते 5वीच्या शिक्षकांना भविष्यात शिक्षका होण्यासाठी किंवा सध्या कार्यरत शिक्षकांसाठी सुद्धा हा घटक खूप महत्त्वाचा आहे। बालकांचा बालमानसशास्त्राचा अभ्यास आपण शिक्षणशास्त्र पदविका म्हणजेच DED किंवा DLED अभ्यासक्रमात केलेला असेल तर याची ज्यात उजळणी असते तोच अभ्यासक्रम असतो। याच्यात सोबतच शिक्षणशास्त्रीय संकल्पना या दिलेल्या असतात ज्या आपण DEDच्या अभ्यासक्रमात सुद्धा शिकलेला आहोत आणि काही नवीन काळानुसार बदलत्या शिक्षणशास्त्रीय संकल्पना जसं ज्ञानरचनावाद असेल, डिजिटल शिक्षण असेल, या संदर्भातले प्रश्न यात दिले जातात। समावेशित शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जो आहे तर ते याच्यात दिव्यांग विद्यार्थी असतील किंवा प्रज्ञावंत विद्यार्थी असतील यांच्या संदर्भातलं घटक असतात। नंतरचा घटक असतो शिक्षण आणि अधिगम प्रक्रिया। तर शिक्षण आणि अधिगम प्रक्रियेसंदर्भातले काही प्रश्न याच्यात येत असतात। असा 30 गुणांचा हा पहिला घटक असतो। दुसरा विषय असे आहे त्याच्यात भाषा 1 म्हणजेच मराठी, हिंदी किंवा उर्दू। जी आपली भाषा असेल त्या भाषा शिक्षणाचं महत्त्व काय आहे, त्याचं तत्त्व काय आहे, त्या भाषा शिक्षणाचे जे कौशल्य आहेत, जसं महत्त्वाचं कौशल्य म्हणजे वाचन कौशल्यासाठी आवश्यक असणारे काही उपकौशल्य असतील की जसं काही प्रकट वाचन असेल, मूक वाचन असेल, समजपूर्वक वाचन असेल, या संदर्भातले काही प्रश्न दिलेले असतात। त्यानंतर लेखन कौशल्यामध्ये सुद्धा श्रुतलेखन, अनुलेखन किंवा अभिव्यक्ती लेखन असे लेखनाचे अनेक प्रकार आणि कौशल्य यांचा समावेश यात दिलेला असतो। त्यानंतरचा घटक आहे व्याकरण व शब्दसंपत्ती। आपल्या सर्वांना माहिती आहे की व्याकरण हे इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गात विशेषतः जरी नसलं तरीसुद्धा अभ्यासक्रमात व्याकरणाचा काही भाग दिलेला असतो।
त्या व्याकरणाशी संबंधित आणि शब्दसंपत्तीशी संबंधित काही प्रश्न याच्यावर असतात. शिक्षकांना मराठी भाषेचं किंवा आपल्या मातृभाषेचं व्याकरणाचा आणि शब्दसंपत्तीचा यात समावेश केलेला असतो. मुलांचे भाषिक विकास टप्पे. मुलांची भाषाचा विकास कसा होतो, या भाषिक विकासाचे टप्पे आपण DL किंवा DLED अभ्यासक्रमात शिकला आहात. तर आपल्याला यातसुद्धा अभ्यास करून या प्रश्नांची उत्तरं सहज देता येतात. नंतरचा तिसरा विषय आहे भाषा 2 म्हणजे इंग्रजी. इंग्रजी हा सर्व माध्यमाच्या शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. त्याच्यातले काही घटक आहेत की कॉम्प्रिहेन्शन आहे, जसं की गद्य आणि पद्य असतात, उतारे असतात किंवा एखादी कविता असते, त्याच्यावरचे काही प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची असतात. नंतर लँग्वेज पेडागॉजी, भाषा शिकण्याची जी पेडागॉजी आहे, म्हणजेच त्या पेडागॉजी संदर्भात काही प्रश्न असतात. व्होकॅब्युलरी, ग्रामर, सेंटेन्स फॉर्मेशन, जसं आपण प्रथम भाषेच्या संदर्भात बघितलं तसंच प्रश्न यात इंग्रजी भाषेसंदर्भात असतात. नंतरचा विषय आहे गणित. यालाही 30 गुण असतात. याच्यात महत्त्वाचे म्हणजे संख्याज्ञान, आकृती, मोजमाप, गणिती संकल्पना व लेखन कौशल्य, नंतर समस्या सोडवण्याचे तंत्र, अध्यापनाची तंत्र या संदर्भातले काही प्रश्न असतात. या संदर्भातही मी स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहे शिक्षक पात्रता परीक्षेच्या दृष्टीने, आणि केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा घटक महत्त्वाचा आहे. पेपर 1साठी तिथेही हा घटक येत असतो, म्हणून याची स्वतंत्र व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत, ते आपण बघावेत. नंतर पर्यावरण अध्ययन हा महत्त्वाचा विषय आहे की त्याच्यात परिसर अभ्यास आपण म्हणतो, परंतु पर्यावरण अध्ययनामध्ये परिसर असेल, नैसर्गिक संसाधनं असतील, विज्ञान आणि सामाजिक शास्त्राची जी मूलतत्वे त्याचा अभ्यास यात दिलेला असतो. याच्यावरचे प्रश्न असतात. पर्यावरणीय जागरूकता, नंतर अध्यापन दृष्टिकोन, या दृष्टीने पर्यावरण हा विषय महत्त्वाचा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल या दृष्टीने आपण याकडे बघितलं पाहिजे. पर्यावरण अध्ययन हा सुद्धा सर्वदूर महत्त्वपूर्ण विषय आहे. यालाही 30 प्रश्न असतात. हा सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा विषय आहे. याची जर योग्य तयारी केली तर निश्चितच आपण TET उत्तीर्ण होऊ शकतो. या परीक्षेसाठी काही मी टिप्स आपल्याला देणार आहे की दररोजचा अभ्यासाचा वेळ आपण निश्चित करा, की दिवसभरातून आपण 2 ते 3 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ देता येत असेल तर तो वेळ निश्चित करा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या पाहिजे. 2013 पासून आतापर्यंत TETच्या ज्या परीक्षा झाल्या आहेत त्याच्यात कसे प्रश्न प्रत्येक विषया किंवा घटकावर आलेले आहेत त्याची आपण तयारी करा. आपण विशेषतः तयारी करताना MCQ प्रश्नांचा म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा, बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करा. आपला अभ्यास करत असताना स्वतःच्या नोट्स तयार करा, कारण स्वतः लिहिलेलं आपण विसरत नाही, पण बऱ्याचदा वाचलेलं विसरत असतो, म्हणून नोट्स तयार करा. अशा प्रकारे आजचा हा TETच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण पहिला व्हिडिओ आपल्या समोर आज मी मांडलेला आहे. आपण निश्चितच या दृष्टीने सुरुवात करूया. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पुढील महिन्यात TETची परीक्षा आहे आणि त्या दृष्टीने सर्व शिक्षकांनी तयारी करणं गरजेचं आहे. ज्यांनी शिक्षकांनी फॉर्म भरला आहे त्यांनी, आणि ज्यांना भावी काळात शिक्षक व्हायचे या सर्वांनी तयारी करा. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देईल आणि पुढील व्हिडिओसाठी आपण निश्चित वाट बघा. आपल्या सर्वांचे मनपूर्वक